गुढीपाडव्याचा दुसरा दिवस म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. सोलापूरमधील कर्णिकनगर परिसर येथे मोरया गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. निखिल जोशी आणि सौ जान्हवी जोशी यांच्या हस्ते स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गेली 5-6 वर्ष कर्णिकनगर येथील रहिवासी अविरतपणे स्वामी प्रकट दिन साजरा करत आहेत. यावेळेस महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सुमारे 100 स्वामी भक्तांना या महाप्रसादाचा लाभ घेतले. बघूयात यावेळेस आयोजकांशी साधलेला संवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी महाराजांचा प्रकट दिन असतो. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो आणि त्या दरम्यान आपण विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. प्रत्येक ठिकाणी शक्य होईल तेव्हा जशी लोक करतात तसं स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करतो. आमच्या कॉलनीमध्ये आम्ही स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करत असतो. त्यानिमित्तानं आम्ही सगळ्या भाविक एकत्र येतो. स्वामी महाराजांचं नामस्मरण करणं, नाम पूजापाठ करणं, अभिषेक करणं या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्याच्यानंतर एक सहस्त्र आम्ही नामजप करतो आणि त्यातनं एक आध्यात्मिक शांती आम्हाला मिळत असते. आणि नंतर महाप्रसादाचं आम्ही आयोजन करतो आणि त्यामध्ये एक इनिशिएटिव्ह आम्ही 4-5 मेंबर आहेत, कुलकर्णी, जोशी, मी, माझा भाऊ असे सगळे म्हणून आम्ही एकत्र बसून नियोजन त्या सगळ्या गोष्टीचं करतो आणि नियोजन करून आम्ही सगळं त्याचं कार्यक्रमाचं आयोजन करतो. यातनं आम्हाला एक आध्यात्मिक मानसिक शांतता मिळते आणि खूप समाधान वाटते. धन्यवाद. कर्णिकनगर परिसरातील तरुण मंडळ, महिला मंडळ आणि समस्त पुरुष मंडळ यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या बांधिलकीचे श्रेय त्यांनाच या साजरा होणाऱ्या स्वामी प्रकट दिनाला दिले.